सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व श्री पु ल देशपांडे लिखित अपूर्वाई हे त्यांचं प्रवास वर्णन. मागच्या भागात बघितलं की पु ल लंडनला पोचले आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी प्रभात फेरीला निघाले. आता त्यांची प्रभात फेरी संपत आली आहे, तर बघूया पुढे काय होतं आहे. माझ्या हिशेबाने मी बराच वेळ हिंडून परत घरी आलो. तडकोडांच्या दारात उभा राहिलो. दारावरच्या घंटीशेजारी एक बैलाचं तोंड असलेली घड्याळाच्या तबकडीसारखी तबकडी होती आणि घड्याळाच्या काट्यासारखा, परंतु त्या बैलाच्या शेपटीच्या आकाराचा काटा 1, 2, 3, 4 अशा आकड्यांवर वाटेल तिथे फिरू शकत होता. त्याचा अर्थ काही मला उमगला नाही. मी तो काटा खूप फिरवून पाहिला, पण बेलचा आवाज झाला नाही. म्हणून बेलचं बटन दाबलं आणि बेल वाजली. इतक्यात परत आलात? बायको उत्तरली. इतक्यात म्हणजे चांगला तासभर भटकत होतो. इंग्लंडमध्ये किती फिरलं तरी घाम येत नाही, पण अजून 9:15 देखील झाले नाहीत. म्हणजे फक्त 15 मिनटं फिरलो मी. हे वाक्य मी आतल्या आत जिरवलं, कारण माझ्या हिशोबाने मी चिक्कार हिंडून आलो होतो. पहिल्या दिवशी एकदम जास्त वेळ हिंडणं बरं नाही, शिवाय थंडी आहे. निमोनिया झाला म्हणजे. बायको निरुत्तर झाली. सवयीप्रमाणे तिने आंघोळ उरकून घेण्याविषयी हुकूम सोडला. वाचनात दंग व्हावं, मित्रांशी गप्पा रंगात याव्या, अशा वेळी बायकोला नवऱ्याला आंघोळीला पाठवण्यात काय आनंद होतो देव जाणे. कित्येक वेळा तर एकदा आंघोळ उरकून आल्यानंतर देखील केवळ नवरा वर्तमानपत्र वाचण्यात रंगला आहे हे पाहून बायकोनं त्याला आंघोळीला काढल्याचं मी ऐकलं आहे. लंडन शहरातली माझी पहिली आंघोळ मी केव्हाही विसरणार नाही. वास्तविक इंग्रजाला स्नानाचं फारसं कौतुक नाही. खुद्द लंडन शहरात हजारो घरे अशी आहेत की ज्यात स्नानगृहे नाहीत. सार्वजनिक स्नानगृह असतात. तिथे सणासुदीला माणसं जाऊन अंग विसळून येतात. एरवी मुखप्रक्षालनावर भागतं. त्या थंड देशात आंघोळीची दैनिक आवश्यकताही भासत नाही. पुढे पुढे मीही हा कार्यक्रम साप्ताहिक कोष्टकात बसवला होता. पोरवयात 2 पायांवर चालायला लागल्यापूर्वी साधारण इंग्रजांच्या बालदेहाची जी काही धूपूस होत असेल तीच खरी. एरवी आंघोळ ही चैनीची बाब. फ्रान्समध्ये तर कोणी आंघोळ केली तर वर्तमानपत्रात छापून येतं म्हणतात. मी स्वतः काही वाचलं नाही, कारण मला फ्रेंच वाचता येत नाही. पण इंग्लंडात मात्र स्नान हे प्रकरण एकूण कष्टाचं हेच खरं. एकतर टब बाथ हा प्रकारच मुळात अवघड. त्यातून त्या टबमध्ये गरम पाणी भरायला दरवेळी 1 शिलिंग टिचावा लागतो. आपल्याला गंगे भागीरथी म्हणत डोक्यावर बादल्या रिकाम्या करायची सवय झालेली असते आणि वाहत्या पाण्यात हात धुवून घेण्याची इंग्रजांना सवय नसते. वॉश बेसिनमध्ये देखील ते बेसिन भरून घेऊन त्यातच पुन्हा पुन्हा हात बुचकळण्याची पद्धत आहे. चूळ भरणं हे व्यार्ज. आणि टबमध्ये आंघोळीला बसल्यावर खळखळून चूळ भरणं अशक्य. एकदा त्या टबात शिरलं की पाणी घाण होतं. तसल्याच पाण्यात अंग बुचकळीत राहणं हे अशक्य आहे. त्यातून पाण्याचा थंडपणा आणि गरमपणा पाहत तोट्या फिरवीत राहण्याचं एक तंत्र सांभाळावं लागतं. फवाऱ्याखाली उभं राहून स्वच्छ आंघोळ करून नंतर टबमध्ये पाण्यात आरामात पडून राहणं निराळं आणि एकदम त्या टबात शिरणं निराळं. त्यातून आजूबाजूला पाणी न उडवता बुचकळावं लागतं. परदेशच्या 6-7 महिन्यांच्या मुक्कामात मला शेवटपर्यंत जर कुठलं तंत्र जमलं नसेल तर आंघोळीचं. इंग्रजांची वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता यांचं गणित आपल्याशी ताडून पाहिलं तर ते व्यस्त प्रमाणात आढळेल. आपली खाजगी स्वच्छता पुष्कळ बरी, पण सामाजिक स्वच्छता काय पुसावी? आपल्या कुठल्याही गावातला कुठलाही चौक, सार्वजनिक बागा याची भरपूर साक्ष देतील. इंग्रजमधल्या सार्वजनिक स्वच्छतेने आपण थक्क होतो. रस्त्यात केळ्याची सालं नाहीत, पानाच्या पिचकाऱ्या नाहीत, बागेत भेळ खाऊन टाकलेले कागद नाहीत, इमारतीच्या मधल्या चौकात खरकट्या पत्रावळी नाहीत,
रस्ते, बागा, क्रीडांगणं कशी अगदी लख्ख. टबमधल्या पाण्याशी सुमारे अर्धा पाऊण तास दंगामस्ती करून मी बाहेर पडलो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला इंग्लिश स्पीकिंग युनियन नावाच्या संस्थेत लंचचं आमंत्रण होतं. म्हणून लंडन शहराचा नकाशा असलेलं पुस्तक घेऊन बसल्या बसल्या आम्ही रस्ता शोधायला सुरुवात केली. इंग्रज लोक आपल्या रस्त्यांना नावं ठेवण्यात विलक्षण कद्रूपणा करतात. आपल्या देशात त्या मानाने पुढाऱ्यांपासून ते पेंढाऱ्यांपर्यंत नावं ठेवायला पुष्कळ मंडळी आहेत. पण खुद्द लंडन शहरात ख्राईस्ट चर्च ॲव्हेन्यूज निदान डझनभर असतील. आपल्याला हवा असलेला रस्ता एनमध्ये आहे की NWमध्ये आहे, एसमध्ये आहे की SEत आहे, या साऱ्या तपशिलाची शेवटपर्यंत खात्री करून घ्यावी लागते. ती झाली की चुकतो म्हटलं तरी रस्ता चुकणं शक्य नाही. एरवी मात्र एक जेम्स हे नाव धरलं की त्याचं जेम्स स्ट्रीट, जेम्स रोड, जेम्स पार्क, जेम्स स्क्वेअर, जेम्स ॲव्हेन्यू, जेम्स सर्कल, जेम्स क्रेसेंट, जेम्स हिल, जेम्स गार्डन, जेम्स बॅक, जेम्स लेन, जेम्स आर्क, जेम्स कॉर्नर असे अनेक पर्याय सापडतील. आणि एक पर्याय दुसऱ्या पर्यायापासून 10-10 मैल दूर असू शकेल. मॅजेस्टिक सिनेमा समोर म्हटलं की मुंबईत पत्ता कळतो, पण ओडियन सिनेमा पुढे म्हटलं की लंडनला 25 ओडियन असतील. त्यातला कुठला हे कळणं अशक्य. फिंचली निराळा, फिंचली रोड निराळा आणि फ्रिंचली फ्रॉकनल निराळा. शेवटी पुस्तकात आमचा पत्ता सापडला. ती पुस्तकं मात्र अति उपयुक्त. रस्ता तर सापडतोच, पण जवळचं भुयारी स्टेशन, बस रूट कोणता हे देखील कळतं. पॅरिसमध्ये तर त्यांच्या भुयारी गाड्यांच्या स्टेशनाजवळ कुठले कुठले रस्ते आहेत हे देखील स्टेशनावर नकाशात दिलेलं दिसतं. तिथे अडचण फक्त नावाच्या उच्चाराची. इनव्हॉलिड्स असा इंग्रजी उच्चार होऊ शकणाऱ्या शब्दाचा फ्रेंच उच्चार अवालिद असतो आणि इटॉईलचा उच्चार इतवाल होतो. हे कळायला बरेच फ्रेंच धक्के खावे लागले. अर्थात स्वतःला इंग्रजी येत असल्यामुळे लंडनमध्ये रस्ता चुकायची भीती नाही असा दांडगा आत्मविश्वास होता. आणि त्यातून तो जगमित्र बॉबी. तर लंडनच्या भुयारी रेल्वेचा पहिला प्रवास मी जन्मात विसरणार नाही. भुयारी रेल्वेला इंग्लिश लोक ट्यूब म्हणतात आणि युरोपात तिला मेट्रो म्हणतात. या ट्यूबनं सारे लंडन पोखरले. इतका सुखाचा आणि बिनचूक प्रवास पृथ्वीतलावर अन्यत्र नसेल. जागोजागी पाट्या लावून तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन केलेलं एका छोट्याशा कार्डावर रंगीबेरंगी ओळींचा सुबक नकाशा, प्रत्येक स्टेशनाचे नाव जवळजवळ दुसरे स्टेशन लागेपर्यंत बोर्डावर लिहिलेलं. त्यामुळे शेणोली आली का हो हा प्रश्न विचारावा लागत नाही. आपल्याकडे स्टेशनांची नावं गुप्त ठेवण्याकडे का प्रवृत्ती आहे देव जाणे. आणि फलाटाच्या 2 टोकांना नावाच्या पाट्या लिहिण्याची ज्या महाभागाला कल्पना सुचली त्याला तर लक्ष प्रणाम. एकतर त्या पाट्या फलाटाशी काटकोन करून असतात, त्यामुळे खिडकीबाहेर 1.5 हात तोंड काढल्याखेरीज वाचता येत नाही. आणि उरलेल्या एवढ्याशा अक्षरात कंदिलांच्या काचांवर लिहिलेल्या, त्यामुळे 10 लोकांना ओरडून विचारून खात्री करावी लागते. लंडनमध्ये या ट्यूबच्या स्टेशनावर डोळे असलेल्या आणि इंग्रजी वाचता येणाऱ्या माणसाला अमुक एका ठिकाणी कसं जायचं हे विचारण्याची गरजच नाही. रस्त्यात देखील रस्त्याच्या नावानंबरांचे बोर्ड स्वच्छ अक्षरात लावलेले. मुंबईसारख्या शहरात देखील रस्त्याच्या नावाच्या पाट्या दुर्मिळ. इतक्या वर्षात मी बापू खोटे स्ट्रीट आणि सोनापूर लेन एवढ्या 2च पाट्या वाचलेल्या आठवतात. एरवी धोबी तलाव कुठे सुरू होतो आणि संपतो कुठे हे पोस्टमनला कळतं कसं हे मला कोडं आहे. घर नंबर तर अजून वाचण्याचा योग यायचाच आहे. पोस्टमन बहुधा अंतर्ज्ञानी असावेत. एरवी 215 नंबर आणि गिरगाव रोड या पत्त्यावर पत्र 215 नंबर आणि गिरगाव रोड या दोन्ही पाट्या अजिबात अस्तित्वात नसताना
त्या पत्त्यावर राहणाऱ्या गृहस्थाला मिळतं आणि कसं ते मात्र मला अगदी त्याचा शोध काढायचाच आहे. पुण्याला वाड्यावरच्या दर्शनी गणपतीच्या उंदराखाली कुठेतरी कोळिष्टिकं, धूर, काजळी यांच्यात घर नंबर लपलेला असतो. पेठा तर एकमेकींच्या कधी गळ्यात गळा घालून तर कधी पायात पाय टाकून उभ्या असतात. घराचा एक खण बुधवारात आणि दुसरा शनिवारातही असू शकतो. एवढंच नव्हे तर माझ्या एका मित्राची वरची माडी शुक्रवारात आणि माझघर सदाशिव पेठेत आहे असं ऐकतो. खरं खोटं देव जाणे. तर आता ह्याच्या पुढचा भाग मंडळी आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.